वाचण्यासाठी सुलभा आतुर झाली होती. सुरुवातीला सनातनी माणसांबद्दल असणारा राग आणि गरिबांबद्दलचा कळवळा याविषयी मुकुंदने बरंच काही लिहिलं होतं. ते वाचताना ती खिन्न झाली, पण शेवटच्या 4 ओळींवर मात्र तिची नजर खिळून राहिली. त्यात असं लिहिलं होतं, सुलभा, तुझ्या पाठोपाठ हे पत्र पाठवण्यामागचं कारण म्हणजे तुला एक गोष्ट सांगायची होती की माझी झोप कोणीतरी चोरून नेली आहे. खूप दिवसानंतर भेटलेल्या माझ्या बालपणीच्या मैत्रिणीने हे केलं आहे. मी कराचीला असताना सुद्धा खूप दिवस तुझाच विचार करत होतो, पण त्यानंतर चळवळ्या आणि होणारे दंगे या नादामध्ये मी ते विसरून गेलो. पण आता ट्रेनमध्ये भेटल्यानंतर परत ते चक्र चालू झाले आहे. माझी झोप तेवढी परत पोस्टाने पाठवून दे. सुलभा खुश झाली. सकाळच्या तिच्या मनस्थितीत आणि सध्या असणाऱ्या मनस्थितीमध्ये बराच फरक पडला होता. सकाळी आवडीची भाजी असूनही ती जेवली नव्हती, पण संध्याकाळी मात्र ती पोट भरून जेवली होती. तिला असं खुश पाहून विजयला वाटलं की आपल्यावर असणारा राग मावळला आहे, म्हणून त्याने सुलभाला बाहेर फिरायला जाण्याची विनंती केली. सुलभा आणि विजय बाहेर फिरायला गेले. गाडीमध्ये असतानाही पूर्ण वेळ सुलभा फक्त मुकुंदाचे विचार करत होती. ती विजयशी काहीच बोलली नाही. जेव्हा ते गप्पा मारण्यासाठी म्हणून खूप वेळ बसले होते तेव्हाही सुलभा काहीच बोलली नाही, आणि याचा मात्र विजयला भयंकर राग आला होता. पण विजय काहीच बोलला नाही. ती घरी परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा दरवाजावर पोस्टमन आला होता. विजयसाठी पत्र आलं होतं. ते विजयला नेऊन दिलं. जहागीरदारी विजयला मिळणार होती असं त्यात लिहिलं होतं. विजयने सुलभाला स्पष्टपणे ती गोष्टही सांगितली, आणि त्यामागे असण्याचा उद्देशही होता की जहागीरदारी बघून तरी सुलभाचं मन आपल्यावर वळेल. पण तिच्या वागण्या बोलण्यात तसं काही वाटलं नव्हतं. परत एक पत्र आलं होतं. तिने ते आतुरतेने फोडून पाहिलं. मुकुंदचेच पत्र होतं ते. मुकुंदला झाले तरी काय, 2 दिवसात 2 पत्र. त्यात असं लिहिलं होतं, तू लावून दिलेली शिकवणीची नोकरी सुटली आणि केशरच्याच कृपेने शिरगावमध्ये नव्या कारखान्यामध्ये एक नोकरीही लागली. केशरच्या बाबांकडे मी आणि केशर उद्या शिरगावला येत आहोत. ते वाचून मात्र सुलभाला बरेच प्रश्न पडले. मुकुंदचे विचार काकांना पटले नसतील आणि त्यावरून काका आणि मुकुंदमध्ये वाद झाला असणार, आणि म्हणून काकांनी मुकुंदला नोकरीवरून काढून टाकलं असेल. पण केशरकडे दुसरी नोकरी का? आणि जर केशर आणि मुकुंद शिरगावे आले तर मनोहर सोबत कोण राहील? दुसऱ्या दिवशी सकाळी तात्यासाहेब आणि विजय दोघे शिरगावला कारखान्यामध्ये जाण्यासाठी निघाले. तेव्हा सुलभा म्हणाली, मी येते म्हणून. आता सर्वांनी तिला यायची परवानगी दिली. कारखान्यात चालणाऱ्या पाल्लाळ गोष्टी ऐकत बसण्यापेक्षा आपण बालपणीच्या मैत्रिणीला भेटून येऊयात म्हणून ती मैत्रिणीच्या घरी जाऊन आली. आता संध्याकाळ होत होती. तात्यासाहेबांसोबत गाडीमध्ये घरी जाण्यासाठी म्हणून ती रस्ता चालत होती, पण एक डोंगर दिसला आणि तिला आठवले की लहानपणी आपण याच डोंगरावरून खाली वाकून पाहत असताना आपला तोल गेला होता आणि मुकुंदने आपल्याला सावरलं होतं. नाहीतर त्यावर डोंगराच्या दिशेने जाऊ लागली तर तिला असं दिसलं की डोंगराच्या पायथ्याशी नव्या बिल्डिंग झाल्या आहेत. बराच डेव्हलप एरिया झाला होता. तो दुरून दिसला नसला तरी जवळून आल्यावर मात्र खूप छान दिसत होता. तिथेच तिला एक दवाखाना दिसला आणि सुलभाला मुकुंदच्या ताईची आठवण झाली. नक्की तिथे ताई असणार म्हणून ती पुढे गेली. ताईची खोली शोधण्यासाठी तिला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. दरवाजा लोटून पाहिलं तर मुकुंद ताईचे पाय दाबत होता. मुकुंदच्या ताईच्या दरवाजाकडे लक्ष गेले आणि सुलभाला पाहताच अगं बाई असं उद्गारल्या. मुकुंदने काय झालं आहे म्हणून झटकन मागे वळून पाहिले, तशी त्याला सुलभा दिसली. तिच्याशी काही न बोलता ताईला म्हणाला, अगं केवढ्यांदा ओरडलंस, घाबरलं ना मी? तर जसा काय तू तिला घाबरणारच होतास. बराच वेळ ताईपाशी बसल्यानंतर मुकुंद म्हणाला, चल मी तुला घरी सोडून येतो. फिरत फिरत दोघेही घराच्या रस्त्याने जाऊ लागली. एका डोंगराच्या पायथ्याशी ती थोडा वेळ बसली. तिथे एक मुरमुरेवाला होता. त्यांच्याकडून थोडेसे मुरमुरे घेऊन ते दोघेही खाली बसले. आकाशात असणाऱ्या चांदण्यांकडे पाहत पाहत दोघेही मुरमुरे खात होते. अचानक मुरमुरे घेण्यासाठी सुलभाने पुड्यामध्ये हात घातला आणि तिचा हात मुकुंदच्या हातावर पडला. त्या हातात मुरमुरे होते. सुलभा म्हणाली, बरं झालं आयता मिळाला. मी नाही देणार तुला माझे मुरमुरे. आणि दोघांची वादावादी चालू झाली. लहान मुलांसारखं दोघेही भांडू लागले. थोड्या वेळानंतर त्यांना दोघांना काही गोष्टींचं हसू यायला लागलं. आता तू निघायला हवंस. अरे हां, खूप वेळ झाला तुला देईन म्हणतो पण विसरून गेलो. हे केशरने पत्र पाठवलं आहे तुझ्यासाठी, असं म्हणून निघून गेला. तिच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे सुलभा पाहत राहिली.
कुठल्याशा एखाद्या दुकानाच्या फ्लॅशच्या उजेडामध्ये मुकुंदची आकृती दिसते का म्हणून असफल प्रयत्न करण्यात ती व्यस्त झाली होती. मुकुंद निघून गेला. सुलभाने पत्र फोडले आणि त्यातला वाचला. त्यात असं लिहिलं होतं, सुलभाताई, मी खूप संकटात आहे. तू फक्त माझी मैत्रीणच नाहीस तर नणंद आहेस. असशील तशी ये. सुलभा, विजय आणि तात्यासाहेब शिरगावला जाण्यासाठी बाहेर निघाले. पण अचानक रस्त्यात गाडी बंद पडली. मोटार दुरुस्त करण्यासाठी मोटार ड्रायव्हर बाहेर गेला. तोपर्यंत रस्त्यात थांबून काय करायचं म्हणून विचार करत असताना दिवे दिसले. कदाचित झोपडी असावी. सर्वजण त्या दिशेने गेले. 10-15 वृद्ध व्यक्ती बसले होते आणि कोणीतरी एक नेता बोलत होता. आपल्या गरिबांच्या जमिनी म्हणजे काय वर पडलेला खाऊ नाही. कुणीही या आणि घेऊन जा. भले ते मोबदला द्यायला तयार असतील, पण अरे, आपल्या कुळजात असणाऱ्या जमिनी अशा कशात कुणालाही बहाल करून देऊ. तात्यासाहेब, सुलभा आणि विजय तिघांनी डोकावून पाहिलं तर त्या सर्वांचा नेता म्हणजे मुकुंदच होता. विजय म्हणाला, अरे वा, दिवसभर कारखान्यात काम करायचं आणि संध्याकाळी त्याच कारखान्याचे उणे बोलायचे, लोकांना भडकवायचं. बरं जमतं कॉम्रेड तुम्हाला हे. मुकुंद हसला. सर्वांना बसण्यासाठी त्यानं विनंती केली. मग म्हणाला, दिवसभराचा मी माझा वेळ कारखान्यात काम करण्यासाठी घालवतो आणि त्याचा मोबदलाही घेतो. आयुष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इथं आम्ही संध्याकाळी जमतो. आता इथे वाद होणार असं सुलभाला वाटले. थोडा वेळ सगळेच तिथे बसली. त्यानंतर मोटारीचा आवाज आला. मोटार दुरुस्त करून आली होती. सर्वजण निघू लागले. मुकुंदने आपली सभा संपवली. सुलभा म्हणाले, तूही गाडीत का येत नाहीस? तात्यासाहेबांना फार राग आला होता. एकतर स्वतः न येता मुकुंदजवळ तिने पत्र पाठवलं आणि सोबत चाफ्याची फुलं पाठवली. त्यातलं एक फुल या मुकुंदच्या कोटाला लागलं होतं. त्याच्या बहिणीपाशी 2 दिवस घालवणे आणि आता आल्यावरही सलगी साधण्याचा प्रयत्न करत आहे. हिची चांगली कान उघडणी केलीच पाहिजे आता. पण तळहातातल्या फोडासारखं जपलेल्या आपल्या मुलीला टाकून देऊन कसं बोलायचं हा त्यांना प्रश्न पडला होता. लेकरांना तळहातातल्या फोडाप्रमाणे जपायचं आणि परत ही लेकरं मोठी झाल्यानंतर त्याच फोडाची जखम होते. मावशी कर्वे तिची आता कान उघडणी केली पाहिजे असा तात्यासाहेबांनी निश्चय केला. सर्वजण गाडीकडे निघू लागले. विजय थोडा घाईघाईतच गेला. मी जर ड्रायव्हरच्या शेजारी बसलो तर मुकुंद मागे सुलभाच्या शेजारी बसेल म्हणून तो मागच्या सीटवर जाऊन बसला. मुकुंदला थोडं हसू आलं.